बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। आता माझी खात्री पटली आहे शिवसैनिकांनो, या नारायण राणेला तिच्या बगलबच्चांसह दोन बगलबच्चांसह संपवण्याचा भारतीय जनता पक्षाने, आपण नाही बरं, भारतीय जनता पक्षाने स्वतःहून विडा उचललेला आहे। माझी खात्री पटली आहे। आज सकाळची बातमी तुम्ही सर्वांनी पाहिली असाल। रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभा मतदार क्षेत्रातनं नारायण राणेंची भारतीय जनता पक्ष उमेदवारी जाहीर करणार आहे म्हणे। आता तुम्हाला विचार पडला असेल, उमेदवारी दिली जाते, खासदारकीचं तिकीट दिले जाते, मग संपवण्याचा प्रकार कुठून आला? राजकारण लक्षात घ्या शिवसैनिकांना, मला नेमकं काय सुचवायचंय तुम्हाला। खरं पाहायला गेलं तर नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे हे तिघेही राजकारणातच संपलेले आहेत, बाद झालेले आहेत। हे काही आता वारंवार वेगळं वेगळं सांगायची गरज नाही। निलेश राणेचा 2 वेळा पराभव आणि तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी तिकीट नाकारलं। नारायण राणेंचा स्वतः 2 वेळा पराभव 2014 मध्ये तुम्हाला माहित असावं। 2014 मध्ये वैभव नाईकांनी त्यांना आसमान दाखवलं होतं। त्यानंतर 2014 की 2016 साली बाळा सावंत, वांद्रे पूर्व, बाळा सावंत शिवसेनेच्या आमदारांचं निधन झालं, तिथून यांनी पुन्हा फॉर्म भरला पोटनिवडणुकीमध्ये, तिथे पुन्हा पराभव झाला। आणि तिसरी हॅट्रिक ह्यांची होणार होती अंधेरी पूर्वेमध्ये ऋतुजाताई लटकेंच्या विरोधात, पण तिथे पळकुट्यांनी फॉर्म मागे घेतला। आता तो पराभव आपण समजूनच घेऊयात, कारण फॉर्म मागे घेणं हा एक पराभवच आहे। आता चौथा पराभव कुठे करायचा आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्गच्या लोकसभा निवडणुकीमध्ये। यांच्याकडे म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे स्वतःही कुठला उमेदवार नाहीये, ना शिंदे टोळीकडे कुठला उमेदवार आहे। पण नारायण राणेंना, कारण भारतीय जनता पक्ष ही गोष्ट चांगली जाणून आहे की नारायण राणेंचं वर्चस्व संपलेलं आहे। मी पुन्हा पुन्हा ती गोष्ट तुम्हाला सांगत असतो। 2004 मध्ये ज्यावेळेस शिवसेनेतून बंड करून बाहेर पडले, 12 आमदार घेऊन निघाले, 12 पैकी 11 हाताच्या पंजावर निवडून आणले, एका ठिकाणी शिवसेनेला ती जागा वाचवण्यात यश आलं होतं। आज तेच नारायण राणे स्वतःच्या मुलाच्या मतदारसंघात कणकवली विधानसभेमध्ये फक्त अडकून आहेत, तेही 28,000चं मताधिक्य। गावातले 2 सरपंच निवडून येता येईना, स्वतःच्या गावातले 2 सरपंच निवडून येता येईना, आणि त्यासाठी धमक्या द्याव्या लागतात नितेश राणेंना। तुम्ही त्यांच्या धमक्या पाहिल्या असाल। आज हेच नारायण राणे लोकसभा लढवायच्या दिशेने आपली पावलं टाकतायत म्हणे। आता तुम्ही विचार करा, भारतीय जनता पक्षाने ह्याच्यात काय काय साधलंय। जागा घेतली, शिंदे टोळीच्या समोर भारतीय जनता पक्ष वर्चस्व दाखवत नाही। मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कारण शिंदे टोळीशी स्वतःची स्पर्धा करून घेणं हे मला वाटत नाही भारतीय जनता पक्ष एवढे लहान लहान स्पर्धांमध्ये जात असेल। ही शिंदे टोळी एक टोळी आहे हे भारतीय जनता पक्ष चांगलं जाणतो, जे आपणही जाणतो। त्यामुळे हिच्याशी भारतीय जनता पक्षाची कुठेही स्पर्धा नाही। ते भले उदय सामंत लाख वेळा सांगत असतील की ही जागा शिवसेनेच्या कोट्यातील आहे आणि ही जागा शिवसेनाच लढणार, त्याच्याही पुढे जाऊन केसरकर 2 शब्द अजून पुढे म्हणाले, जर पक्षाने मला संधी दिली तर ही जागा मी देखील लढवेल। केसरकर मागे म्हणत होते। उदय सामंतांनी आपल्या भावाचा जॅक लावला होता। उदय सामंतांनी खऱ्या अर्थाने आपल्या भावाचा विचार सोडून द्यावा। ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका लागतील, उदय सामंत तुम्हाला तुमची स्वतःची विद्यमान जागा रत्नागिरी विधानसभेची ती किती सुटते ह्याचा आताच विचार करा, कारण तुमच्या समोर उदाहरणं आहेत। ते सारे खासदार जात्यात पडलेले आहेत आणि तुम्ही सारे सुपामध्ये आहात, जे हळूहळू हळूहळू जात्यात पडणार आहात। ते पडले जात्यामध्ये। 13 विद्यमान खासदार असताना ह्या शिंदे टोळीकडे जवळपास 6 ते 7 विद्यमान खासदारांचा पत्ता कट होतोय। काय म्हणायचं या गोष्टीला आता? आणि उदय सामंत किरण सामंतांच्या खासदारकीची स्वप्न पाहू लागले। खऱ्या अर्थाने शिवसेनेची ही जागा 1996 पासून मला वाटतं ही जागा सेनेकडे आहे, रत्नागिरी सिंधुदुर्गची 1996 पासून। आणि ह्या जागेवर आता भारतीय जनता पक्ष आपला उमेदवार उभा करतोय। याचा तुम्ही विचार करा, भारतीय जनता पक्षाला ही आयती संधी आहे। शिवसेनेतली ही गद्दारी ही भारतीय जनता पक्षाने संधी म्हणून पाहिलेली आहे। कोकणामध्ये शिवसेनेला नामोहरम केल्याशिवाय तुम्हाला कोकणामध्ये पाय पसरता येणार नाहीत, हे भारतीय जनता पक्ष चांगलाच जाणून आहे। त्यामुळेच ही गद्दारी घडवून आणली। आता कोकणातल्या प्रत्येक जागेवर दावा ठोकला जाईल। कोकणातल्या प्रत्येक जागेवर तुम्ही पहा ना, कोकणातल्या 3 खासदारक्यांवर दावे ठोकले गेले।
सगळ्यात पहिली जागा पालघर जी शिवसेनेने मागून घेतली होती, खेचून घेतली होती, तिच्यावर दावा ठोकला गेला. दुसरी जागा ठाणे लोकसभा, कोकणातल्या जागा पहा तुम्ही, या ठाणे लोकसभा जी शिवसेनेकडे होती तिच्यावर देखील दावा ठोकला गेला. आणि तिसरी जागा रत्नागिरी सिंधुदुर्ग. आता रायगडची द्यावी लागणार, तटकरे विद्यमान खासदार आहेत त्यामुळे रायगडची द्यावी लागली यांच्या टोळ्यांना. पण विचार करा कशा प्रकारे संपवण्याचा घाट घातलाय. आता मी येतो नारायण राणेंवर. हे उदय सामंतांनी सोडून द्यावं की आमच्या कोट्यातली जागा तुमच्या, तुम्ही गट तट आहात हे भारतीय जनता पक्ष चांगला जाणून आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना कसपटात समान समजतो तो भारतीय जनता पक्ष. तिथे भारतीय जनता पक्षाला आपले पाय रोवायचे, कारण उभ्या कोकणामध्ये भारतीय जनता पक्षाचे मला वाटत नाही 2-3च्या वरती खासदार आमदार असतील म्हणून. आता नारायण राणेंचं काय झालंय पहा. नारायण राणे यांची हायट्रिक मगाशी मी तुम्हाला सांगितली. हायट्रिक कसली? चौथा पराभवाच्या दिशेने. ज्यावेळेस या नारायण राणेंचा चौथा पराभव होईल त्यावेळेस त्यांना एक आयतं कारण मिळेल, कारण स्वाद घेऊन झालेला आहे. असा कढीपत्ता उचलायचा आहे आणि तो बाजूला फेकून टाकायचा आहे. नारायण राणेंमुळे भारतीय जनता पक्षाचा फायदा कमी पण नुकसान जास्त होत आहे, हे भारतीय जनता पक्ष जाणून आहे. बरं, ते नुकसान असं तसं होत नाहीये. त्यांनी आजमावून पाहिलं. हा महाराष्ट्राचा एकेकाळी मुख्यमंत्री राहिलेला नेता, याला आजमावून पाहिलं त्यांनी. केंद्रामध्ये एका महत्वाच्या खात्यावर मंत्रीपद देखील देऊ केलं. बरं चला, बापाचं ठीक आहे, मुलंही तसलीच. यांचं प्रत्येक ट्विट, प्रत्येक विधान, प्रत्येक किल्ल मीडिया समोरचं बाईट भारतीय जनता पक्षाची मतदान कमी करून जातं महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेमधून, प्रत्येक लोकसभेमधून. इतक्या खालच्या हीन दर्जाची भाषा ह्यांच्याकडनं वापरण्यात येते. आणि एका केंद्रीय मंत्र्याकडनं, एका खासदाराकडनं, एका माजी मुख्यमंत्र्याकडनं, एका महाराष्ट्राच्या कॅबिनेट मंत्र्याकडनं ज्या प्रकारचं एक संयमी राजकारण अपेक्षित होतं त्यापेक्षाही वरच्या आणि घाणेरड्या थराचं राजकारण नारायण राणेंनी केलं. त्यामुळे नारायण राणेंना इथे उभं करून, म्हणजे अशा जागी उभं करून त्यांचा बळी देण्यात येतोय, हे मात्र नक्की. एखादा नौखा उमेदवार जरी भारतीय जनता पक्षाने दिला असताना तर कदाचित थोडी चुरस वाढली असती. मी चुरस वाढली असते असं बोलतोय. पण नारायण राणेंना देऊन भारतीय जनता पक्षाने ह्या लोकसभा मतदारसंघातली ती लढाईची हवाच काढून टाकली. आता अशी परिस्थिती आली की चुरस तयार झाली तर कसं जरा एक लढण्यासाठी एक मजा येते, तसा प्रकार होणार नाही. तुम्हाला थोडंसं मी ह्या मतदारसंघाचं गणित सांगतो. नारायण राणेंचं काय होणार आहे आणि का नारायण राणेंचा बळी दिला गेलेला आहे. या लोकसभा मतदारसंघातनं 6 विधानसभेचे मतदारसंघ जातात. रत्नागिरीचा काही भाग येतो, अर्धा भाग रत्नागिरीचा आणि पूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा, आणि रत्नागिरीचा अर्धा भाग इकडे रायगड लोकसभेमध्ये जातो. चिपळूण विधानसभा जर मी खालून तळ कोकणातून चालू केलं तर सावंतवाडी येते. सावंतवाडीमध्ये दीपक केसरकर शिंदे गटाचे आमदार. त्यानंतर कुडाळ येतं सिंधुदुर्गातलं, तिथे वैभव नाईक आहेत, ते आहेत शिवसेनेचे आमदार. त्यानंतर कणकवली येतं, नितेश राणे भारतीय जनता पक्षाचे आमदार. राजापूर येतं, राजनजी साळवी साहेब शिवसेनेचे आमदार. रत्नागिरी उदय सामंत शिंदे गटाचे आमदार. आणि चिपळूण शेखर निकम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार. आता या 6 मतदारसंघामध्ये जवळपास 4 ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत, म्हणजे सावंतवाडी, कुडाळ, राजापूर आणि रत्नागिरी. तुम्ही म्हणाल 2च ठिकाणी आहेत, म्हणजे राजनजी साळवी आणि वैभव नाईक, पण मग 4 कसे? हे 2 जे आहेत ना, हे नेते आहेत, पण ह्यांना निवडून देणारे शिवसैनिक आहेत, हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे 4 ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व आहे. उरलेले 2, एक कणकवली आणि एक राहिला चिपळूण. आता तुम्हाला कणकवलीचं सांगतो, जिथे स्वतः नितेश राणे यांचे चिरंजीव आमदार आहेत, तिथे स्वतः ते फक्त 28,000च्या मताधिक्याने निवडून आलेले आहेत. आणि यावेळेसचं मतदान जर आपण नवीन मतदारांची नोंद घेतली किंवा युवा सेनेच्या झालेल्या नोंदणींची नोंद घेतली, सतीश सावंत शिवसेनेचे जे उमेदवार असतील भविष्यात, जर पक्षप्रमुखांनी त्यांना उमेदवारी दिली, या सतीश सावंतांकडे ऑलरेडी 60,000च्या 55 ते 60,000च्या आसपासचं मतदान आहे. नोंदणीचे मतदार जे असतील त्यांचं मतदान जर लक्षात घेता, यांची टफ फाईट तिथे होईल. म्हणजे हा 5वा मतदारसंघ देखील मी आपल्याकडे पकडतो. 4 मतदारसंघ आणि 5वा कणकवली, आणि चिपळूणमध्ये काही शिवसेना नसेल असं तर होऊच शकत नाही. तुम्ही साधं गणित लक्षात घ्या.
या 6 मतदारसंघामध्ये शिवसेनेचं वर्चस्व आहे. तुम्हाला तर मी काही मतदानाची आकडेवारी सांगतो. ज्यावेळेस 2014ला 2019चं मतदान सांगतो, 14 पेक्षा मी तुम्हाला 19चं मतदान सांगतो. 2019ला 4,58,000चं मतदान झालं होतं विनायक राऊत साहेबांना, 51% हे मतदान होतं. निलेश राणेंना 2.8 लाखाचं म्हणजे 2.8 लाख मतदान झालं होतं, 31% हे मतदान होतं. आणि काँग्रेसकडे 64,000चं मतदान आहे. ठीक आहे, ते आहे 7% आसपास. आता हा 2019चा आकडा झाला, ज्याच्यामध्ये विनायक राऊत साहेब ज्यांच्याकडे 4.58 लाखांचं जे मतदान आहे, 4.58 लाख, याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान नाही. मी नाही यासाठी म्हणतोय कारण त्यावेळेस निलेश राणेंनी त्यांचा तो स्वाभिमान, कुठला चुकून स्वाभिमान नाव टाकलं होतं ज्या पक्षामध्ये, तो स्वाभिमान पक्षातर्फे ते उभे राहिले होते. आणि हा स्वाभिमान पक्ष हा भारतीय जनता पक्षाचाच एक अपक्ष भाग होता. तुम्हाला माहित असेल या गोष्टी सगळ्या, विशेषतः रत्नागिरी सिंधुदुर्गातली लोक मला, शिवसैनिक मला जास्त सांगू शकतात. त्यामुळे ह्या 4.58 लाखामध्ये भारतीय जनता पक्षाचं मतदान नाही. त्यांचं सारंच्या सारं मतदान ह्या 2.8 मध्ये आहे. 2.8 लाख जे पडलेत निलेश राणेंना, त्याच्यामध्ये भाजपचं मतदान गेलेलं आहे. मग 4.58 हे स्वतःचे त्यावेळेसचे 5 वर्षापूर्वीचे, काँग्रेसकडे आणि एनसीपीचा मिळून त्यावेळेस 64,000वर होतं. आता त्याच मतदारसंघामध्ये आज आम आदमी पक्षाची जवळपास 28,000चं मतदान आहे. आम आदमी पक्षाचं, बहुजन समाज पक्षाचं 20,000च्या आसपास आहे. आणि काँग्रेस आणि एनसीपीचं जर सध्याचं मतदान मिळवलं तर 1.5 लाखाच्या आसपास आहे. म्हणजे 4.58 लाख. आणि या सगळ्यांचे जी गोळाबेरीज होते, आम आदमी पक्ष, बसपा असेल, काँग्रेस प्लस एनसीपी असेल, या सगळ्यांची गोळाबेरीज करता आपला हा आकडा जातो 6.5 लाखांच्या आसपास. किती? 6.5 लाख. आणि नारायण राणेंचं जे मतदान आहे ते जातं 3 लाखांच्या आसपास. आता 6.5 लाखांपैकी ही गट फूट झाल्यामुळे एक 50,000चं एक मतदान तुम्ही वजा करा. 50,000 वजा केल्यानंतर देखील 6 लाखांचं मतदान राहतं. हे 6 लाख विनायक राऊतांचे आणि नारायण राणेंचे 3 लाख. आता मला सांगा, या नारायण राणेंचा बळी दिला की नाही दिला? सिंपल गोष्ट आहे शिवसैनिकांनो, सिंपलची गोष्ट आहे. नारायण राणेंना यावेळेस अशा प्रकारे भारतीय जनता पक्ष अशा जागेवर उभा करून आयुष्यातून उठवायचा प्रयत्न करतोय. बाकी असो, यांना ह्यांचे पराभव लखलाभ. आणि ही असली माणसं संपताना आम्हाला याची देही याची डोळा बघायची. फक्त थोडीशी निवडणुकीमध्ये जरा चुरस आली असती तर आम्हाला देखील बरं वाटलं असतं. जरा हत्यारं पाजळायला मिळाली असती, वैचारिक हत्यारं म्हणतोय मी, पण ठीक आहे, द्यायचाच होता बळी, देऊन टाकला, तर आम्ही तरी काय करणार त्या गोष्टींना. फक्त ह्या सगळ्या धामधुमीमध्ये शिवसैनिकांनो कुठेही अति आत्मविश्वास न ठेवता प्रत्येक ठिकाणी आपण स्वतः पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे हे उमेदवार आहेत अशा प्रकारे आपल्याला कामाला लागायचंय. आणि शिवसेनेचा देतील तो उमेदवार आणि घेतील तो निर्णय याच्या पाठीशी तुम्हाला ठाम उभं राहायचंय. तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. नारायण राणेंच्या पराभवासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि तुम्हाला सप्रेम जय महाराष्ट्र करतो. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.